राजीनामा देऊन 6-7 महिने झालेले आहेत. अजून आपण कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही आहे. हा काँग्रेसवर दबाव आहे की आपण नक्की कोणत्या तरी पक्षात प्रवेश करणार आहात? मी ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाला ज्यावेळेस मी राजीनामा दिला त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि जो निर्णय आहे तो निर्णय मी कार्यकर्त्यांच्या सोबत बसून तो निर्णय मी घेणार आहे. आणि ज्या वेळेला मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तिथून मी कधी कार्यकर्त्यांच्या सोबत मी बसलेलो नाही. त्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही निवडणुका होत्या त्या थोड्याशा लांबणीवर गेल्या आणि लांबणीवर गेल्यानंतर काय ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या त्यासुद्धा लांबणीवर गेलेल्या आहेत. आणि आता तुम्हालाही माहिती आहे की ग्रामपंचायतच्या ज्या निवडणुका आहेत मला वाटतं 12 तारखेला या आपल्या सर्व महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतचे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण 12 तारखेला येणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा काँग्रेस आपले जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यासोबत राहून आपण कुठे जायचा किंवा माझा स्वतंत्र पक्ष काढायचा हा निर्णय मी लवकरात लवकर घेणार आहे. आजपासून मी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत आहोत. त्याची प्रथम सुरुवात मी शहापूर तालुक्यामधून केलेली. तुम्हाला सांगितलं अगोदर बाबा सुरुवात शहापूर तालुक्यामध्ये केली. त्याचा एंड जो आहे तो भिवंडी तालुक्यामध्ये करीन. नेक्स्ट माझी जी सभा असेल किंवा बैठक असेल ती मुरबाड तालुक्यामध्ये असेल. त्याच्यानंतर कल्याण ग्रामीणमध्ये असेल आणि नंतर अहमदनगर बदलापूरची कॉमन बैठक घेईन. त्याच्यानंतर भिवंडी तालुक्याची बैठक घेईन आणि त्याच्यानंतर संपूर्ण कॉमन माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेईन. आणि त्या बैठकीमध्ये मी निर्णय देणार आहे की मी कुठल्या पक्षामध्ये जायचा की माझा स्वतंत्र पक्ष काढायचा हे मी त्यावेळेला मी निर्णय देणार आहे. राजीनामा दिल्यानंतर इतर पक्षांकडून आम्ही चांगल्या ऑफर आल्या होत्या असं आपण बोलून त्यानंतर आपण काही त्याच्यावर विचार केला नाही. बघा ज्या वेळेला राजीनामा दिला त्यावेळी तुम्हाला माहीतच आहे की माझ्याकडे फंक्शन झालं. ते फंक्शन जेव्हा झालं घरी त्या घरी किती कार्यकर्ते आणि किती मोठे मोठे नेते येऊन गेले हे तुम्हालाही माहिती आहे. जे काही पक्ष आहेत त्या पक्षाने खूप ऑफर आहे पण मी कार्यकर्त्यांचा नेता आहे. एखाद्या पक्षामध्ये समजा मी अचानक गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जर मला ऑफर दिली आणि ऑफर देत असताना कुठेतरी माझी त्या ठिकाणी कुठेतरी माझी नाचक्की केली एक उदाहरणार्थ किंवा माझ्यावर चांगली फार थोडी काय मोठी जर माझ्याकडे जबाबदारी दिली नाही तर शेवटी मी कार्यकर्त्यांना काय कुठल्या पद्धतीने आपण सांभाळायचं. त्यामुळं मी स्वतः समर्थ आहे ना. मी बघा माझे एक चांगले मित्र आहे संगमनेर तालुक्याचे आणि ते आज विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघामध्ये ते आमदार निवडून आलेले आहेत. ते आमदार निवडून कसे आले ते तुम्हालाही माहिती आहे. ते अपक्ष म्हणून आमदार निवडून आले. अपक्ष आमदार निवडून आले आणि संगमनेर सेवा समिती अशी एक त्यांनी समिती तयार केली आणि त्या ठिकाणी टोटल 30 नगरपालिकेची 30 लोकप्रतिनिधींची एक ती नगरपालिका होती संगमनेर नगरपालिका. आणि 30 पैकी त्यांनी 27 जागेवर अपक्ष निवडणूक लढल्या आणि त्यांनी निवडणूक लढवली आणि नगरसेवक जिंकल्या. आणि या महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिकाऱ्याने आमची वहिनी मैत्रीताई त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आली. त्यांनी कुठल्या पक्षाचा पाठिंबा घेतला का? नाही घेतला. असा जर मी विचार जर केला तर मी स्वतःही निवडणूक माझी जर मला वेळ मिळाली माझ्या मनात जर वाटलं की मी स्वतःची संघटना तयार करीन आणि येणाऱ्या कालामध्ये ज्या काही निवडणुका आहेत किंवा ते ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद असतील जर आमचे नेते जर सत्यजित तांबे हे जर संगमनेर सेवा सोसायटीमधून सेवा समिती करून जर ते निवडणूक लढू शकतात तर मी सुद्धा ठाणे ग्रामीण सेवा समिती लढू शकतो आणि येणारं जिल्हा परिषद पंचायत समिती लढू शकतो. जो निर्णय काय घ्यायचा असेल तो मी सर्व माझे जे काही दौरे चालू आहेत त्या दौरे झाल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र बसवीन आणि त्यांचाही त्यांनाही विश्वासात मी घेणार आणि मीही त्यांचं मार्गदर्शन मी ऐकणार आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेईन. पण निर्णय घेत असताना अजित पवार नेहमी बोलत असतात
की मी माझा स्वतःचा निर्णय आहे. मी माझा निर्णय घेत असताना मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. त्याच्यामुळं मला जर निर्णय घ्यायचा असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही. जो निर्णय घ्यायचा असेल तो मी समर्थपणे निर्णय घेईन आणि कार्यकर्त्यांना सोबत एकत्र घेऊन निर्णय घेईन. आणि जो निर्णय घेत असताना ज्या ठिकाणी जाईल त्याच्यामध्ये नम्रतेपणे आणि एकदम मनापासून मी त्या ठिकाणी काम करेन. काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेला अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेची निवडणूक होती. त्यावेळेला मी जिल्हाध्यक्ष होतो ना, मला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतला नाही. मी जिल्हाध्यक्ष होतो. जिल्हाध्यक्ष असताना जे काही तालुका अध्यक्ष करायचे आहेत तर शहर अध्यक्ष करत असतात ते सुद्धा मला कधी कुठल्याही प्रकारचे विश्वासात नाही घेता त्यांनी नियुक्त्या केल्या. अशी संघटना चालत नाही. आता तुम्हाला माहिती आहे की काल जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी महायुतीचे विधान परिषदेचे लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडून आले. पण ते आमदारातून निवडून नाही ना आले. आमदारांनी मतदान केलं म्हणून ते विधान परिषदेचे आमदार झाले का? नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतात ते त्यांना मतदान करतात, त्यातून ते निवडून येतात. काय परिस्थिती झाली? 7 ठिकाणी महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. आज ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास काँग्रेस पक्षाचेही सुद्धा असंख्य लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. अरे हरले ते हरले, उमेदवार द्या ना. कशाला पाठीमागून तुम्ही बॅगा घेता? पाठीमागून बॅगा घेण्यापेक्षा जे काही होईल ते होईल. निवडणूक लढा, हरलं तर हरलो. मी माझी स्वतःची विधानसभा मध्ये आरक्षण होता आदिवासी आणि मी लढलो भिवंडी पश्चिममधून. लढलो ना, वाघासारखा लढलो. भले हारलो मी, पण निवडणूक लढलो ना. अरे हार या जीत, तुम्ही जर खरोखर कट्टर जर काँग्रेसची समजत असतात तर तुम्ही या निवडणुका लढल्या असत्या. जे काय झाले ते झाले असते, पण नाही ना. पाठीमागून काहीतरी गोष्टी पाहिजे म्हणून निवडणुका तुम्ही लढल्या नाही. ही काँग्रेस पक्षाची विचारधारा. त्याच्यामुळं मी हे काँग्रेस पक्षाचा थोडासा मी साईडला ठेवून कुठेतरी मी पक्षाचा माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा दिलेला आहे. मी कुठल्या पक्षामध्ये अजून गेलेलो नाही. माझे राजकीय गुरु बाळासाहेब थोरात या राजकीय गुरु आहेत आणि त्यांनाही मी भेटून आलो. त्यांना सांगितलं की साहेब, काँग्रेस पक्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष संभाळणारा या ठिकाणी नेता नाही आहे. आणि जो हा अध्यक्ष आहे या अध्यक्षाला आता तुम्ही नेहमीच बघता प्रसार माध्यमातून. पत्रकार बंधूंनो माहीत आहे ना, या प्रदेशाध्यक्षाची उद्या उचल मागणी होईल, हा राहणार नाही, हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हटाव, काँग्रेस बचाव, हे चालूच आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, जो निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचे माझे जे काही कार्यकर्ते असतील, माझे डिवाय फाउंडेशनचे माझे कार्यकर्ते असतील, जे माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे माझे खंदे समर्थक असतील, त्यांची माझी भेटीगाठी चालू आहेत. हा शहापूर दौरा झाला, थोड्या दिवसामध्ये मुरबाड असेल, कल्याण असेल, कल्याण ग्रामीण असेल, अंबरनाथ बदलापूर असेल, लास्ट माझा समारोप जो असेल भिवंडी तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर मी निर्णय घेणार. काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. धन्यवाद. देशभरामध्ये युवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कॉक्रोच पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी. कदाचित त्या कॉक्रोच जनता पार्टीकडे जाण्याचं तुमचं मत नाही. कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे आणि आज दरम्यान तुम्ही आता सांगाल ते धोरण, बांधा ते धोरण घेतलेलं आहे. कदाचित तुमचं कळ तिकडं तर नाही ना युवांसोबत? बघा, आता राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांनी एखादं वक्तव्य केलं, एखाद्या व्यक्तींनी काहीतरी एक भेट दिली, बाईट देत असताना त्यांनी सांगितलं की अशा कापूरवांच्या मागे तुम्ही काही लागू नका म्हणून त्या लोकांनी काहीतरी कॉक्रोच जनता पार्टी त्यांनी तयार केली. तर तयार करत असताना आपले गेले 2 वर्ष आपण बोलतो एक मराठा लाख मराठा, जरांगे साहेबांनी सुद्धा मराठ्यांसोबत लढा घेतला. त्यांच्या पाठीमध्ये जर कोणाचा कोणीतरी असू शकतो म्हणून त्यांनी लढा घेतला. असा एक कॉक्रोच पार्टी आहे, त्यांच्या पाठीमागे एखादा कोणीतरी असू शकतो म्हणून त्यांची काँग्रेस जनता पार्टी असेल. आणि जर नौजवान जर चांगले असतील तर खरोखर ते जर चांगले काम करत असतील तर त्यांना मी शुभेच्छा देतो. ते काँग्रेस पार्टीमध्ये जाण्याचा जो काही निर्णय घ्यायचा असेल तर कार्यकर्त्यांनी विचारेन मी, काही टेन्शन नाही. आपण जर पक्षप्रवेश केला किंवा नवीन पक्ष काढला
सध्या काँग्रेसचे कोणकोणते पदाधिकारी आपल्यासोबत असतात? काँग्रेसचे कोणकोणते पदाधिकारी आपल्यासोबत येतील? शहापूर तालुक्यामध्ये जे काही आमचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत, जे जे विभाग असतात पक्षाचे, आता पर्यावरण अध्यक्ष त्यांनी बाईट दिली, सोशल मीडियाचा अध्यक्ष त्यांनी बाईट दिली, आमचे किसान शेलचे तालुका अध्यक्ष त्यांनी बाईट दिली, नामदेव गजे हे सहकारचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी बाईट दिली. हे तर शहापूर तालुका आहे, हे फक्त एक तालुका आहे, अजून जिल्हा बाकी आहे. पण एवढं लक्षात घ्या की जर मी एखादा पक्ष कुठला जॉईन केला तर अनेक पक्षातील कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत. कारण तुम्हाला माहीत आहे मी 5 वर्षे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्षही होतो. जिल्हाध्यक्ष असताना काही समर्थक माझे आहेत ना, त्यांची इच्छा आहे की साहेब काँग्रेसमध्ये गेला, आम्हाला काँग्रेस नको. पण त्यांचा फोन येतात, साहेब काँग्रेस सोडून जर दुसरा कुठं तरी पार्टी असेल तर आम्ही नक्की त्याचा विचार करू. असे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत येणारच आहेत. आणि जर एखादा समजा निर्णय मी दुसऱ्या पक्षामध्ये घेतला की भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते माझ्या पक्षात येतात, हा निर्णय मी तुम्हाला एक उदाहरण दिला. उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं तर ते बाकी पक्ष आहेत, त्यातील काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, ते माझ्यासोबत लागले की आम्ही तुमच्यासोबत येणार. उद्या शिवसेनेमध्ये गेलो, बाकीचे सर्व पक्षातील आणि काँग्रेस पक्षाचा जो विषय आहे त्यामुळे थोडंफार जे बोलतात ना, कारण जरा सर्वच जर घेतलं तर ज्याच्यावर एखादी जबाबदारी दिली त्याला त्रास होईल. त्याच्यामुळं थोडीशी कोपरे आपण ठेवू त्याच्यामध्ये. आपण बाकी काय पूर्ण सफाई करू आपण. ते आपले काय बोलतात ते आपलं त्यांचे आपच्या काय झाडू मारून टाकू. जे काय थोडीशी झाडू जरी आपण मारले तरी थोडासा कचरा असतो, तो कचरा आपण ठेवू त्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर जर कुठला जर निर्णय घेईल तर कार्यकर्त्यांसाठी निर्णय घेईल. आणि जर निर्णय जर घेतला नाही तरी कार्यकर्त्यांसाठी निर्णय घेणार नाही का, तर स्वतःचा पक्ष मी तयार करीन आणि प्रयोग करून दाखवीन. आपले आहेत ना काय, बच्चू भाऊंचा बी स्वतःचा पक्ष होता ना, ते निवडून आले. बहुजन विकास आघाडीचे आपले नेते ठाकूर साहेब आहेत, त्यांचा बी स्वतःचा पक्ष आहे. ते मी काही पक्ष करू शकत नाही का? करू शकतो. कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकतो. आणि राहिला प्रश्न काँग्रेस, हे आता काँग्रेसची किती लोकप्रतिनिधी निवडून येतील त्याच्यासाठी आता ठाणे ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका लागतील का नाही लागतील? आता लागतीलच ना. त्याच्यामध्ये आता किती ग्रामपंचायतचे सदस्य, हजारो ग्रामपंचायत सदस्य येतात, हजारो सरपंच लोकप्रतिनिधी निवडून येतात. किंवा जर ठाणे जिल्हा परिषदमध्ये जर काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर झाला तर काँग्रेस पक्षाचे जे काही इथले फार मोठे नेते आहेत त्यांना शुभेच्छा देईल ना.